आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। सकाळी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी संपूर्ण देशावर आई अंबाबाईची कृपादृष्टी राहू दे आणि देशावर आलेली अरिष्ट टळू देत अशी प्रार्थना केली। देवस्थान समितीच्या वतीनं व्यवस्थापक महादेव दिंडे आणि भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते चौहान यांना देवीची प्रतिमा भेट देण्यात आली। त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत बिंदू चौकात चाय पे चर्चा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी मुख्यमंत्री चौहान यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं केलेल्या कामांची माहिती देत उपस्थितांशी संवाद साधला। यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जयेश ओसवाल, जयंत गोयानी यांनी आठवड्यातून 3 वेळा कोल्हापूर ते गुजरात आणि कोल्हापूर ते राजस्थान या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करावी, तसंच व्यापारी व्यावसायिकांवर लावण्यात येणारा दुहेरी कर रद्द करावा अशी मागणी चौहान यांच्याकडे केली। यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।